औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर। औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य मूर्खपणाचं, सपकाळांच्याच रक्तात औरंगजेबी प्रवृत्ती, वैफल्यातून यांची वक्तव्य। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन सपकाळ यांनी जबाबदारीनं वक्तव्य करावं, अन्यथा भाजप कार्यकर्ते त्यांना जशास तसं उत्तर देतील, अतुल भातखळकर यांचा हर्षवर्धन सपकाळांना इशारा। बीडच्या आष्टीत तरुणाची हत्या केल्याचा आरोप, मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच अंजली दमानी यांचा आरोप। तर धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं। बीड प्रकरणानंतर दमानी यांची टीका। मारहाण झालेला मुलगा बुलढाण्यातील मारहाण प्रकरणी एक आरोपी अटकेत, आष्टीतील तरुणाच्या हत्येच्या आरोपांवर सुरेश धस यांची माहिती। आष्टीतील हत्येची घटना, संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती, हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी। 18 वर्षापासून वेतन न मिळाल्यानं बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या, वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचा नागरगोजेंच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख। जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी आमच्या सोबत यावं, अपक्ष खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटलांकडून ऑफर। अजित पवार एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री होतील, दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याची घडी नीट बसवायला वेळ लागणार नाही, बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित, संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी, भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस। शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी।